पळून थकलो, पण अजून काही रस्ता सापडलेला नाहीये. कळलं काय? या पावसालाही आताच पडायचं होतं. याला म्हणतात नशिबाने लावली वाट. कळलं काय? तुला कसं माहित की याला वाट माहितीये ते? कोणाला? याला अरे माझे का कान फोडतायत बाबा आणि मला का घाबरतात? मी तर स्वतः या जंगलात फिरून फिरून घाबरलोय दादा. हे बघ, तू आम्हाला खाल्लंस ना तर तुझं पोट खराब होईल. कळलं काय? आमच्या पैकी एकाला जरी लावलास हात तर सगळे मिळून पाडू तुझे दात या टाळी. अरे मला सांग, तू लहानपणापासून असाच पकाव आहेस की मोठा झाल्यावर ट्रेनिंग वगैरे घेतली आहेस? हे बघ, तू आमच्यावर हल्ला बिल्ला करू नको. अरे मी कसला हल्ला करतोय? मी तर साधी पाल आहे रे. सगळे बहिरे आहात का? सांगितलं ना, मी साधी पाल आहे. अरे पाल एवढी मोठी नसते. अरे हे सगळं त्या मस्क्यावाल्याने केलंय. त्याच्या माणसांनी आम्हाला औषध देऊन डायनोसॉर बनवलंय. हो अगदी बरोबर. खामोश. अरे दादा, तू परत सुरू झालास? अरे पालीच्या पिल्ला खामोश. हे बघ, आम्ही तुला घाबरत नाही. तुम्हाला घाबरायची काही गरज पण नाहीये. अरे आम्ही तुमचे मित्र आहोत. हा लगेच लालचा हिरवा कसं काय झाला? दादा सरडा आहे ना, त्याला रंग बदलायची सवय आहे. सरड्याला पण डायनोसॉर बनवलं. हो खूप क्रूर आहे तो मक्खन सिंग. मी त्याला चिरडून टाकणार आहे. नको ते काम करणारा बिंडो कुठचा. आणि माहितीये, त्याच्या औषधाचा प्रभाव 7 दिवस टिकतो. आज परत त्याची माणसं औषध द्यायला येतील. पण आज का औषधाचा प्रभाव 7 दिवस टिकतो ना? तुझा वरचा माळा रिकामा आहे का? आज 7वा दिवस आहे. खामोश. का मी का खामोश राहू? माझं तोंड आहे, मला हवं तेवढं बोलेन. एक तर त्या मक्खनने डोकं फिरवलंय. पाल होतो त्याचं डायनोसॉर बनवून टाकलंय. वर तू बोलू देत नाहीस दादा. खामोश. किती बडबड करतोस? कान दुखायला लागले. त्या बिंडोक माणसाचा राग माझ्यावर काढू नकोस. फिशोम. सकाळपासून पळून पळून लागलीये कडकडून भूक. अरे या दुष्टाला लोन दिलं, झाली माझी चूक. त्या टाळी. त्या मक्खनला तर मी ब्रेड वर फासून खाणार आहे. तो इतका मोठा फ्रॉड असेल कधी विचार सुद्धा केला नव्हता. हा नुसता फ्रॉड नाही तर प्राण्यांवर अत्याचार सुद्धा आहे. या मक्खन सिंगचं पितळ उघड पाडावंच लागेल. कळलं काय? तुम्हाला त्याच्या लॅबचा रस्ता माहितीये का? मला माहितीये. माझ्या पाठीवर बसा, मी घेऊन जातो. सांभाळून द्या रे. कळलं काय? ए दादा, जरा जपून जा रे. मध्येच मक्खन सिंगची माणसं असू शकतात. त्यांना काय होऊन 24 तास पूर्ण झाले. आता बहुतेक आपलं पितळ उघड पडणार आहे. मस्का मारून. काय? अरे जोरात बोल. अरे कानसेन, मी जोरातच बोलतोय. मस्का मारून. ते तर ऐकू आलं. त्याच्या आधी काय बोललास? आता तुम्ही कान उघडे ठेवू नाही का? आणि याला बाहेर नेऊन समजवा. आज 7वा दिवस आहे. आज औषधाचा प्रभाव नष्ट होईल. सगळे प्राणी त्यांच्या मूळ स्वरूपात येतील. या क्षणी खन्ना आणि मुलं जंगलात आहेत. जर त्यांना ही गोष्ट कळली की हे डायनोसॉर्स खोटे आहेत तर सगळ्या जगाला ही गोष्ट कळेल. मस्का मारून. अरे मग त्यांना माहित पडू द्या. ही तर चांगली गोष्ट आहे. लोणी लावल्यानंतरच तर जेवण अजून स्वादिष्ट लागतं. गप्प बस, नाही तर कानाखाली आवाज काढेल. मला ऐकू नाही आलं की तुम्ही मला मारेन म्हणालात. अरे या तुमच्या सोबत घेऊन जा आणि सगळ्या प्राण्यांना आपलं औषध पाजा. या पार्क मधून आपल्याला कोट्यावधी रुपये कमवायचे आहेत. मस्का मारून. ओके सर. मी पण जायला हवं.
अरे हे सगळे जंगलात कुठे लपून बसलेत मस्का मारून. अरे जरा हळू चला, आरामात. ओहो, ते बघा, ते आम्हाला औषध द्यायला येत आहे. इकडे तर कोण नाहीये. चला तिकडे जाऊन बघू. हो चला. यांना घाबरून पळवून लावा ना. गाढवा. हो तो तर मी आहेच. हो, अरे तुलाच बोलतोय मी. मेंदू नसलेल्या बोक्या, त्यांना माहितीये की मी सरडा आहे, ते का घाबरतील? अरे काय फरक पडतो तू सरडा आहेस की मोर. सध्या तर तू आहेस एक डायनासोर. घाबरवून दे टाळी. दादा ते तर इथेच येत आहे. खामोश. अरे काय खामोश यार. मला त्या इंजेक्शनची खूप भीती वाटते आणि मला बाबांची आठवण सुद्धा येते. बाबा खामोश खामोश खामोश. अरे आधी कोर्टात जज होतास का रे. किती वेळा खामोश बोलतोस यार. अरे बावळटांच्या सरदारा, आवाज नसलेल्या खुळखुळ्या, जरा विचार कर. जर त्यांनी आपला आवाज ऐकला असेल तर ते इथे येतील. म्हणूनच म्हणतोय खामोश खामोश खामोश. मी एवढा ओरडतोय कशाला? जर त्यांना कळलं की आपल्याला त्यांचं सिक्रेट कळलंय तर ते आपल्याला सुद्धा डायनोसॉर बनवून जंगलात सोडून देतील. कळलं काय? पोपट अगदी बरोबर बोलतोय. तसा तर रस्ता सूर्याच्या दिशेला 1 किलोमीटर दूरवरच आहे. म्हणूनच तुम्ही जंगलात जाऊन लपा. आम्ही तुम्हाला वाचवायला येऊ. दादा हा बरोबर बोलतोय. चला. शेवटी एकदाचे हे सगळे सापडले मस्का मारून. अरे तो बघा कॅमेरा. सगळ्यांनी दगडा मागे लपा रे. अरे हरियाणवीत मोठ्या काकाला म्हणतात ताऊ. काही बोलू नका. जस्ट फॉलो मी नाऊ. गटाळी. अरे मला वाटतंय आपण रस्ता चुकलोय गुरु. अरे खन्ना साहेब कुठे राहिले. आता तर आपल्या मागे मागेच येत होते. काही हरकत नाही, तू पळत राहा. आपण त्यांना नंतर शोधूया. जोरात पळा. कोणतंही संकट येण्याआधी आपल्याला कॅम्पवर पोहोचायचंय.